नमस्कार, मी स्वामिनी। आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुन्या बाटल्या वापरून एक खूप छान असा होम डेकोर पीस तयार करणार आहोत। आपल्या सगळ्यांच्याच कडे जुन्या अशा प्लास्टिकच्या बॉटल्स असतात, तर तशाच मी घेतलेल्या आहेत 3 वेगवेगळ्या साइजेसमध्ये। आणि सगळ्यात आधी मी ॲक्रेलिक कलर्स वापरते। येलो ॲक्रेलिक कलर मी तिन्ही बॉटल्सना खालच्या साईडला देऊन घेणार आहे। ही बऱ्यापैकी जी मोठी बाटली जी आहे तर त्याला वरती मी डार्क ब्लू ॲक्रेलिक कलर देणार आहे। आणि उरलेल्या ज्या 2 आहेत तर त्यांना रेड ॲक्रेलिक कलर देणार आहे। त्याच्यानंतर आपण मध्ये जे डिवाइड केलेले आहेत 2 रंग, तर तिकडे मी अशी ब्लॅक कलरनी एक लाईन तयार करून घेणार आहे। ब्लॅक ॲक्रेलिक कलरच वापरलेला आहे मी। आणि आता अर्थातच कॉन्ट्रास्ट कलर स्कीमबद्दल आपण दरवेळेस व्हिडिओमध्ये बोलतो, तर अगदी तेच लॉजिक वापरून डार्क रेड कलरवरती व्हाईट कलर हा उठून दिसतो, त्यामुळे व्हाईट ॲक्रेलिक कलरनी मी अशा पद्धतीचं नाजूक असं डिझाईन करते। अशा पद्धतीच्या DIYsवरती तुम्ही कुठल्याही प्रकारचं डिझाईन करू शकता। इथे मी आत्ता ही जी नाजूक फुलं दाखवते तर तशीही तुम्ही करू शकता। नुसते वेगवेगळ्या कलर्सचे डॉट्स जरी तुम्ही दिलेत तरी ते खूप छान दिसतात। त्याच्यानंतर तिन्ही बाटल्यांना मी वरती सुतळी बांधणार आहे, त्यांनी एक खूप छान असा वेगळा लुक येतो। आणि आता खाली येलो कलरवरती मी ग्रीन कलरनी अशी पानं काढणार आहे। पुन्हा एकदा येलोवरती ग्रीन हा उठून दिसतो, त्यामुळे आपण हे कॉम्बिनेशन घेतोय। तुम्ही अशा प्रकारचे DIYs घरी नक्कीच करू शकता। एस्पेशली वीकेंडला तुम्हाला अशा प्रकारचे DIYs करायला खूप छान वाटेल। आणि अर्थातच थोडासा क्रिएटिव्ह टच आपल्या डे टू डे लाईफमध्ये जेव्हा आपण आणतो तेव्हा आपल्याला खूप फ्रेश वाटतं। त्याच्यानंतर बाजूला मी आत्ता म्हणले तसं छोटे डॉट्स आणि लाईन्स वापरून सुद्धा थोडंसं आजूबाजूला मी डेकोरेशन करते। आणि अशा पद्धतीने अतिशय सुंदर असा हा आपला होम डेकोर पीस तयार झालेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन, बाय बाय।